पारशिवनी तालुक्यातील जुनी कामठी ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नवीन पिण्याची टाकीचे काम 2 महिन्यांपासून रखडले आहे। एका वर्षापूर्वी ठेकेदाराने जुनी कामठी येथे नवीन पाण्याचे टाकीचे बांधकाम सुरू केले होते। टाकीचे काम पूर्ण न करता गावातील रोड खोदून ठेवले व घरगुती नळ कनेक्शन फोडल्याने पाण्याची समस्या निर्माण केली। 2 महिन्यांपासून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसून ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। आमदार आशिष जयस्वाल यांचा आदेशला अधिकाऱ्यांनी केळाची टोपली दाखवली। ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने जुनी कामठी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे। ग्रामपंचायत सरपंच सविता इरपाते यांनी तात्काळ पुढाकार घेऊन समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी निवेदन देऊन केली आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता कन्हानवरून आमचे प्रतिनिधी ऋषभ बावनकर। जेव्हापासून या जुन्या कामठीमध्ये ह्या पाण्याच्या टाकीचे काम चालू झालं तर त्या ठेकेदारानं हर जागे खोदकात करून त्यांनी पुराणी पाईपलाईन फोडून ठेवली आणि फोडून ठेवली जे जाईन बरोबर त्यांनी जोडले नाही ते आतापर्यंत वर्षाच्या वर झाले। आता बी जाईन मतलब खुले आहे आणि त्यामुळे गावामध्ये पाण्याची एवढी भीषण समस्या आहे की पाणी बरोबर भेटत नाही। त्याच्यासाठी आम्ही वारंवार सरपंच मॅडमकडे गेलो। सरपंच मॅडम म्हणतात की आम्हाला कोणी इंजिनियर नाही ऐकत। त्याची कंप्लेंट आम्ही आमचे आमदार रामटेकचे माननीय आशिषजी जयस्वाल यांच्याकडे तक्रार दिली आणि त्या तक्रारीवर तुरंत आमदार साहेबांनी पारसुनी येथील डेप्युटी इंजिनियर यांच्यासोबत मतलब चर्चा करून बोलले। ते बोलल्यानंतरच गावातले काही जॉईंट तर त्यांनी सुधरवले पण ते बरोबर नाही सुधरवले। त्याच्यामुळे दूषित पाणी गावामध्ये आहे आणि तेव्हापासून समस्यामुळे तुम्हाला कोणता त्रास आहे? सर्वात मेन मोठा त्रास म्हणजे आम्हाला पाणीच मिळत नाही। सरकारी नळाचंही पाणी नाही मिळत। पाईप लावून ठेवते गावातले लोक। आम्ही पाण्याला कुठं जाऊ? गावाकाठी नळ असून सुद्धा आम्हाला पाणी नाही मिळत। हो बा, आम्ही शहरात राहतो। शहरात तर ठीक आहे, पाण्याची टंचाई राहते म्हणून तिथे तरी ग्रामपंचायत तर्फे टँकर पुरवते, पण इथे काय? इथं कसलीच सोय नाही आहे। कचऱ्याची गाडी सुद्धा नाही येत गावामध्ये। नाला किती भरून राहते पावसामुळे। आम्हाला एवढी दुर्गंध येते, तिथून इतके मच्छर वगैरे त्रास देते। मग आमची जी समस्या आहे, आम्हाला एवढं जो इश्यू होते, मग आम्ही कोणाकडे जाऊ? ग्रामपंचायतकडे गेलं तर तिथच्या कर्मचाऱ्याचा टाईम आहे 10 ते 10:30। मग त्यांनी तिथं यावं। आम्ही 11 वाजतापासून तिथं, पण आजपर्यंत तिथे कोणीच नव्हतं आलं। मग आम्ही कोणाला सांगावं आमचे त्रास? तुमची काय मागणी आहे प्रशासनाला? आमची ही मागणी आहे की फक्त आम्हाला प्रॉपर नळ पाहिजे आमच्या घरी, कारण आम्हाला टॅक्स भरावंच लागते। घराचा टॅक्स देतो आम्हाला नळाचंही। मग तुम्ही आम्हाला नळाला पाणीच नाही देत तर आम्ही टॅक्स कसं भरू? आणि काही मागायला गेलो आम्ही आता कसलं प्रमाणपत्र लागले किंवा रहिवासी दाखला आला, डायरेक्ट सचिव मॅडम म्हणते तुम्ही टॅक्स भरलं होता का म्हणते। आता हे दादा गेले होते, त्यांनाच म्हटलं त्यांनी की तुम्ही टॅक्स भरलं होतं का म्हणून। मग आम्हाला तुम्ही पाणी द्या तर आम्ही टॅक्स भरू बरोबर वेळेवर। मग तुम्ही पाणीच नाही द्या तर मग आम्ही काय करू? कुठं जाऊ आम्ही पाण्याला? ही समस्या काय आहे? ही समस्या जेव्हापासून गावामध्ये जलजीवन मिशनचं काम चालू झालंय, कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी घेतलंय त्यांनी त्रास दिलाय। जे ठेकेदार आहे त्यांनी खूप त्रास दिले। प्रत्येक वेळेस तुम्ही लोकांची तक्रार आली की आमच्या इकडे हे कनेक्शन दिलं नाही किंवा पाईपलाईन जी आहे ती व्यवस्थित नाही। मी प्रत्येक जागी ठिकाणी जाऊन सुद्धा ते काम केलं, पण ते ठेकेदार पण ऐकत नाही। तर मॅडम जी मातंगकर मॅडम आहे जलजीवन मिशनच्या, ज्या तेही ऐकायला तयार नाही। हो मॅडम, आम्ही करून घेतो त्यांना सांगत आहोत फोन फक्त एवढं मला आश्वासन देतो। ठेकेदार पण ऐकत नाही। जे काही काम चालू आहे ते व्यवस्थित झालं नाही। टाकीचंही काम व्यवस्थित झालं नाही, नळ कनेक्शनचे काम चालू नाही। तो कंटिन्यू म्हणतो ठेकेदार की माझ्याकडे लेबर नाही आहे, तुमच्या गावामुळे आमची लेबर त्रासले आहे, त्याच्यामुळे तुमच्या गावातलं काम हे हळूहळू चाललंय। बाकीच्या गावात काम फास्ट पण झालंय। म्हटलं त्याला सांगितलं सुद्धा तो त्याची लेबर मिळत असतो। आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांना शिकायत वगैरे केली का? केली। त्या दिवशी मी स्वतः ज्या कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना फोन केला की असा त्रास आहे, पण माझ्या गावामध्ये टाकी पूर्ण झाली नाही, पाण्याचे कनेक्शन त्यांनी व्यवस्थित दिलं नाही। अधिकाऱ्यांकडून काय? हो मॅडम, आम्ही सांगतो त्यांना, कळवतो त्यांना, बस तेव्हाच येते मला त्याच्यानंतर कोणतेही फक्त आश्वासन देतो, तेवढंच आहे। समोरची तुमची भूमिका काय? समोरची तेच की मी कुठपर्यंत जाऊ शकते या कामासाठी, माझ्या गावातलं काम कोणत्या लेवलवर चांगलं होईल ही माझी इच्छा आहे। लोकांची समस्या माझ्यापर्यंत न येता प्रत्येक घराला पाणी मिळायला पाहिजे, प्रत्येक घराला कनेक्शन दिलं पाहिजे त्यांनी। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।